मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिता आता किचनमध्ये येते आणि तेथे सायलीसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवते। ही सायली किचनमध्ये येण्याच्या आत पटकन तिथे डायनिंग टेबलजवळ जाऊन बसते। तेवढ्यातच सायली किचनमध्ये येते आणि कामाला लागणार असते। तेवढ्यातच आता तिला ती चिठ्ठी दिसते। ती चिठ्ठी पूर्ण आजीने लिहिली आहे असं सायलीला समजतं। आता त्यामध्ये लिहिलेलं असतं की विमल आणि कल्पना, मी मंदिरात जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही दोघींनी तांदळाची उकड काढून ठेवा। आता सायली विचारात पडते, पूर्णाजींनी अशी चिठ्ठी का लिहिली असेल? कदाचित पूर्णाजी जेव्हा मंदिरात चालले असतील तेव्हा आई कामात असतील म्हणून डिस्टर्ब नको म्हणून पूर्णाजीने असं केलं असेल। तेव्हा आता सायली म्हणते, आईंची वाट कशाला पाहायची, मीच करून ठेवते आता उकड पटकन, असं म्हणून आता ती लगेच तांदळाचा डबा शोधू लागते। परंतु तो डबा तिला कुठेही सापडत नाही। आता अस्मिता लांबूनच तिची गंमत पाहते आणि म्हणते, काय ग, काय करतेस? तेव्हा आता सायली म्हणते, हो तांदळाचा डबा शोधतीये, मला असं वाटतंय विमल ताईंनी ना जास्त तांदळाच्या पिठाचा डबा वर ठेवलाय। आता अस्मिता मुद्दामच तिला म्हणते, तू मला कॉफी बनवून देतेस का? तर कामात दिसते, नाहीतर नको करू, तू तुझं काम कर, असं म्हणून अस्मिता सायलीला तिचं काम करायला सांगते। तेव्हा सायली आता स्टूल घेते आणि म्हणते, जर आईंना समजलं मी पुन्हा स्टूलवर चढले त्या माझ्यावर खूप भडकतील। ती अस्मिताला विचारते, अस्मिता ताई, तुम्ही मला तांदळाच्या पिठाचा डबा काढून देताय का? तेव्हा अस्मिता म्हणते की नाही बाबा, ती विमल आल्यावर करेल, मला काही काम सांगू नको। तेव्हा सायली म्हणते, विमलताई खूप दमून येतील, ऊन पण आहे बाहेर, मग लगेच कशा त्या कामाला लागतील? तर ती अस्मिता म्हणते, मला ते काहीही सांगू नकोस। तर आता ठीक आहे असं सायली म्हणते आणि मनातल्या मनात विचार करू, खरं तर मी प्रेग्नेंट नाहीये, मग असं नाटक तरी कशाला करायचं, मग काम तसंच राहतं। तर आता दुसरीकडे पूर्णाजी रविराजच्या घरून निघालेल्या असतात। हा प्रिया तिला पाहते आणि मनातल्या मनात विचार करा, किल्लेदाराच्या डोक्यातून विपुलचं भूत फक्त पूर्णाजीच काढू शकते। तर आता प्रिया लगेच पूर्णाजींना आवाज देऊन थांबवते। तेव्हा ती जवळ येते तर पूर्णाजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात की तुला जगातील सर्व सुख मिळू देत। तर आता प्रिया म्हणते, मी तुझं आणि बाबांचं सर्व बोलणं ऐकलंय, तू पाहिलं ना या घरात काय काय घडतंय? अगं मला तुझ्याच घरी यायचंय, तिथे आले ना मला असं वाटतं की माझ्या आईचा त्या घरात वावर आहे, आईच्या कुशीत गेल्यासारखं तिथे वाटतं मला। तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात, तुझे बाबा तुझ्या भल्याचंच पाहतायत, त्यामुळे प्लीज तू त्यांचा निर्णय असा डावलू नकोस, आणि तुझी पूर्णाजी आहे ना तुझ्याबरोबर? तर आता प्रिया म्हणते की अगं पूर्णाजी, माझा आणि तुमचा कायमचा संबंध संपेल जर मी दुसऱ्या कुणाच्या घरी गेले तर। तेव्हा पूर्णाजी म्हणतात, नाही संपणार, मी आयुष्यभर तुझ्याबरोबर असेन, तू अजिबात काळजी करू नको, असं म्हणून आता पूर्णाजी तेथून जातात। आता प्रियाचा हा प्लॅन देखील फेल होतो, कारण की पूर्णाजींना तिला मनावता येत नाही आणि दुसरीकडे सायलीच्या खोट्या प्रेग्नन्सीचं रिपोर्ट बदलण्याच्या नादामध्ये तिने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली असते। म्हणजेच आता सायली प्रेग्नेंट आहे हे रविराज आणि पूर्णाजींना समजतात, ते विपुल बरोबर प्रियाचं लग्न लावून देणार असतात। तेव्हा प्रिया ही तिच्याच प्लॅनमध्ये अडकते। तर आता दुसरीकडे सायली ही स्टूलवर चढणार असते। तेवढ्यातच अस्मिता म्हणते, थांब, अशी स्टूलवर चढली, मी स्टूल पकडते, नाहीतर मम्मा माझ्यावरच चिडेल, असं म्हणून ती आता स्टूल पकडते। आता सायली तांदळाचा डबा काढायला जाते तेव्हा अस्मिता लगेच तिला ढकलून देते। सायली आता खाली पडणार असते। तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही तेथे येतात। अर्जुन पडताना सायलीला पाहतो आणि सायली असं खूप मोठ्याने ओरडतो आणि तिला पटकन तो आपल्या मिठीत घेतो। तर आता सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो। चैतन्य त्या दोघांकडे पाहतच राहतो तर अर्जुन सायली एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसत असतात। तेवढ्यातच कल्पना देखील तेथे येते, ती प्रचंड घाबरलेली असते। तेव्हा ती म्हणते, सायली अगं तू स्टूलवर चढलीसच का? तेव्हा अस्मिता ती चिठ्ठी आपल्याजवळ घेऊन लगेच लपवते। तर आता सायलीला सगळेजण खूप बोलू लागतात। तेव्हा सायली म्हणते, मला माफ करा। तेव्हा कल्पना म्हणते, ही चूक करण्यासारखी आहे का सायली? अगं तुझ्यावर विश्वासच ठेवायला नको होता, तू असे स्टंट करणार नाही म्हणून मी रूममध्ये बसले थोडा वेळ, तर तू लगेच इकडे स्टूलवर चढलीस, काय गरज होती स्टूलवर चढायची? आणि अस्मिता तुला लक्ष नाही देता आलं का? तर आता तांदळाचा डबा तुला कशाला हवा होता, असं आता कल्पना
विचारते तेव्हा पूर्णा आजीने तांदळाची उकड काढून ठेवायला सांगितली होती असं आता सायली म्हणते. मी तशी चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवली होती. तेव्हा कुठे आहे ती चिठ्ठी? त्या चिठ्ठीत तुझं नाव होतं का असं अस्मिता विचारते. तेव्हा सायली म्हणते नाही माझं नाव नव्हतं. तर आता कल्पना म्हणते का कुठे आहे ती चिठ्ठी, दाखव मला. तर इकडे तिकडे आता सायली ती चिठ्ठी शोधू लागते परंतु तिथे कुठे चिठ्ठी नसते. तर अस्मिता आता गालातल्या गालात हसते. अर्जुन आता संशयित नजरेने अस्मीकडे पाहू लागतो. तेव्हा अस्मिता लगेच नजर चोरते. आता अस्मिता पुन्हा सायलीला बोलू लागते आणि म्हणते की हिला नुसती पुढे पुढे करायची सवयच लागलीये. तर आता अर्जुन अस्मिताकडे संशयित नजरेने पाहत विचारतो अस्मिताई तू तर काही केलं नाही ना? तेव्हा अस्मिता म्हणते एखाद्याला कानफाट्या नाव पडलं ना ते पडलंच. अरे मी असं का करेल? मी तर तिला हेल्प केली स्टूल पकडण्यासाठी. तेव्हा कल्पना म्हणते काय? तू स्टूल पकडला होता, सायलीला वर का चढू दिलं तू? आणि संशय घेण्यासारखीच परिस्थिती आहे. तेव्हा आता अस्मिता ती चिठ्ठी पुन्हा लपवत लगेच तनतन करत तेथून जाते. तर कल्पना आता सायलीचा हात पकडते आणि तिला एका ठिकाणी शांत बसवते. म्हणते की अजिबात आता दगदग करायची नाही आणि मी तुला खोलीमध्ये कोंडून ठेवील अशाने जर तू सारखी काम करत राहिली तर. तेव्हा सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात. तेवढ्यातच पूर्णाजी आता तेथे येतात आणि म्हणतात अगं कल्पना तिच्यावर का सारखी ओरडतेस? अशी तिला बांधून ठेवू नकोस ग. तिला जे काम करायचंय ना ते करू देत. कारण पूर्वीच्या बायका अगं स्वयंपाक करण्यापासून लादी पुसेपर्यंत सर्व कामं करायच्या जेणेकरून नॉर्मल डिलिव्हरी होईल यासाठी. तेव्हा आता सायली आणि अर्जुन हे दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात कारण पूर्णाजी ह्या आता सायलीच्या बाजूने बोलू लागतात. तेव्हा त्या दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं की आपण सर्वांना फसवतोय. तर पूर्णाजी ह्या तेथून जातात. तर कल्पना म्हणते सायली अगं माझ्या ओरडण्याचा तुझ्यावर परिणाम झाला बघ. तुझं हे बाळ आहे ना हे घरात फक्त आनंद पसरवणारं आहे. दुसरीकडे अस्मिता आणि प्रिया एकमेकींना भेटलेल्या असतात. तेव्हा अस्मिता म्हणते आपला सर्व प्लॅन आता फ्लॉप झालाय असं वाटतंय. कारण या प्रेग्नेन्सीच्या नाटकामध्ये अगं मी त्या सायलीला जेव्हा स्टूलवरून खाली पाडत होते ना तेव्हा अर्जुन पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन एखाद्या राजकुमारासारखा आला आणि त्या सायलीला पकडलं, तिला झेललं. म्हणजे काहीच फायदा झाला नाही. तेव्हा हे प्रेग्नेन्सीचं नाटक माझ्या संगत येणार आहे. कारण पूर्णा आजी आज घरी आली होती. तिने सायलीला ॲक्सेप्ट करण्याचा निर्णय घेतलाय. अर्जुन आणि माझ्या लग्नाचा विषय डोक्यातून काढलाय. हे ऐकताच आता अस्मिताच्या पायाखालची जमीनच सरकते. पण आता अस्मिता म्हणते अगं सायली आणि अर्जुन हे दोघेही प्रेग्नेन्सीचं नाटक करतायत. हे जर पूर्णा आजींना समजलं तर सायली तोंडावर मग सायलीला घराबाहेर काढणार. तेव्हा आता प्रिया म्हणते अर्जुनने हुशारीने जर हा प्लॅन फ्लॉप केला तर. नंतर आता प्रिया मनातल्या मनात विचार करते आणि म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे त्याप्रमाणेच करायचं. तेव्हा आता ठीक आहे असं अस्मिता म्हणते. तर प्रिया पुढे प्लॅन सांगू लागते. आता दुसरीकडे कल्पनाने धागे आणलेले असतात. ती आता स्वेटर विणणार असते. तेवढ्यातच सायली येते आणि म्हणते की काय चालले आई? तेव्हा आता कल्पना म्हणते बरं झालं तू इकडे आलीस. अगं मला कलर कॉम्बिनेशन कोणतं घ्यायचं हे कळतच नव्हतं. अगं मुलगा झाला तर निळ्या रंगाचं स्वेटर आणि मुलगी झाली तर गुलाबी रंगाचं स्वेटर. पण हे टिपिकल वाटेल का ग? तर आता सायली म्हणते आई तुम्ही किती एक्साइट आहात. अहो आत्ताशी तर आपल्याला बातमी कळाली आहे. मग आपण जरा नंतर करूयात ना या गोष्टी. तेव्हा सायलीला आता कल्पना म्हणते नाही अजिबात नाही, मला आत्ताच करायचं आहे. आणि सायली तू नेहमी 3 महिन्यांपर्यंत आनंदी उत्साही राहा. तू सांग ना मला काय करायचं नक्की तुझ्यासाठी. मी सगळं काही करेल. कारण बाळ आईकडूनच वधवून घेत असतं. नक्की तिला काय खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आणि अर्जुन दोघेही हॉस्पिटलमध्ये येतात. आता तेथे सायलीचं चेकिंग होत असतं. अर्जुन टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यातच तेथे अस्मिता प्रिया या दोघीही येतात आणि काहीतरी प्लॅन करू लागतात. त्यानंतर अर्जुन अस्मिताला पाहतो आणि सायलीला सांगतो मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुमच्या या खोट्या प्रेग्नेन्सी मागे फक्त अस्मिताताई आणि प्रियाचा हात असणार. सायलीला सुद्धा आता ही गोष्ट समजते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.